आज महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या भावी नगरसेविकांचे अर्ज बघितले की त्यांच्या आलिशान गाड्या, बंगले आणि कोट्यवधींची संपत्ती दिसते। पण ते पाहताना पुण्याच्या एका थोर महापौरांची आठवण नक्कीच येते आणि ते म्हणजे बाबूराव जगताप। बाबूराव, ज्यांना सगळे गुरुवर्य बाबूरावजी जगताप म्हणून ओळखायचे। पुण्याच्या मामलेदार कचेरीत आजही त्यांचा पुतळा उभा आहे। 1962 साली ते पुण्याचे महापौर होते। त्या काळात महापौरांना सरकारी गाडी आणि पेट्रोलचा ठराविक कोटा असायचा। एकदा बाबूराव जगताप यांच्याकडून पेट्रोलचा कोटा जास्त वापरला गेला, पण ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी कोटा पूर्ण होईपर्यंत म्हणजेच पुढचे 6 महिने सरकारी गाडी वापरलीच नाही। मग ते घरातून ऑफिसला आणि ऑफिसमधून घरी पायी जायचे। इतकंच नाही तर त्यांच्या घरी महापालिकेचा टेलिफोन होता। खासगी कामासाठी फोन केला तर घरातच 15 ते 25 पैसे टाकायची व्यवस्था त्यांनी केली होती। ते पैसे थेट महापालिकेच्या तिजोरीत जमा करायचे। मंडळी, सत्ता म्हणजे सोय नाही तर सेवा असते, ते बाबूराव जगताप यांनी जगून दाखवलं। बाबूराव जगतापांच्या या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष बारीच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।